जय टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला हिरवी मिरचीचे गोड आंबट तिखट असे पंचामृत करून दाखवणार आहे। हे पंचामृत पोळी भातासोबत खायला खूप छान लागते। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पंचामृत करण्यासाठी आपल्याला 1 वाटी शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, अर्धी वाटी तिळाचं कूट लागणार आहे, थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ पण लागणार आहे, 1 चमचा मीठ लागणार आहे, 1 चमचा मोहरी लागणार आहे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद लागणार आहे। आता आपण मिरचीचे छोटे छोटे काप करून घेऊ। अशा प्रकारे मी मिरचीचे काप करून घेतलेले आणि थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली। आता आपण फोडणीसाठी 1 चमचा मोठा तेल टाकून घेऊ। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण मोहरी टाकून घेऊ। आता आपण जिरे टाकून घेऊ। आता आपली मोहरी जिरे उडालेत। आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ। आता आपण फोडणीमध्ये मिरच्याचे तुकडे टाकून घेऊ। आता हे 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता आपण ह्याच्या चवीला थोडा हिंग टाकून घेऊ। आता आपल्या 2 मिनिटं मिरच्या छान परतल्यात। आता आपण ह्याच्यात हळद टाकून घेऊ। आता आपण ह्या फोडणीमध्ये चिंचाचा कोळ टाकून घेऊ। आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ। आता आपण गूळ टाकून घेऊ थोडा। आता आपण ह्याच्यात पाणी उकळलेले आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। आता तिळाचं कूट टाकून घेऊ। आता आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊ। अर्धा चमचा काळा मसाला टाकू। ही पंचामृत अगदी 10 मिनिटात होते आणि खायला पण खूप छान लागते, भाकरी सोबत पोळी सोबत आणि 2 दिवस अजिबात खराब होत नाही। हे छान राहते असं। हे बारीक गॅस करून 10 मिनिटं छान शिजू द्यायचं। एखाद्याच आपल्या घरातली भाजी हे संपली असली तर पटकन पंचामृत मिरच्याचं करता येते। पंचामृत आपलं खायला तयार झालेले। आता आपण याच्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। हे पंचामृत आपण सणावाराला पुरणपोळी सोबत किंवा इतर वेळेस सुद्धा करू शकता तुम्ही कधी पण। आपल्याकडे कधी भाजीला हे काही नसलं तर आपण एरवी सुद्धा पोळी सोबत भातासोबत खाऊ शकतो। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे पंचामृत नक्की करून पहा। माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा। आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत धन्यवाद।